गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जे पेट्रोल पंप आहेत, भारत असो की HP किंवा इंडियन, यात डिझेलची कमतरता भासत आहे. कारण की दुर्गम भागात जड वाहतूक जी आहे ते अनेक राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे सध्या जड वाहतूक नेणे कठीण आहे. आणि सध्या युद्ध सुरू असल्यामुळे काही ठिकाणी LPG सिलेंडरची कमतरता भासत आहे आणि काही ठिकाणी डिझेलची कमतरता भासत आहे. आणि डिझेल जे आहे ते जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेले आहे की तहसीलदारांच्या मार्फत जे आहे ते डिझेलचा साठा देण्यात यावा आणि प्रत्येक दिवशी या पंपवर साठा जे आहे ते सध्या घेण्यात येत आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही 2 दिवसा अगोदर डिझेलची कमतरता पडली होती. त्यानंतर डिझेल टँकर उपलब्ध झाले. पुन्हा डिझेल कमतरता पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि सध्या जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यात डिझेल असो की LPG असो, पेट्रोलची पूर्तता पूर्ण आहे, परंतु डिझेल कमतरता कुठे ना कुठे कमी पडत आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा किंवा सिरोंचा या भागात डिझेल कमतरता पडत असल्यामुळे स्थानिकांची मागणी होत आहे की डिझेलची पूर्तता करण्यात यावी आणि प्रत्येक पंपांवर डिझेल उपलब्ध करून देण्यात यावा. कारण की शेतकऱ्यांचे कामे जे आहेत ते ट्रॅक्टरच्या माध्यमाने डिझेलच्या सहाय्यानेच चालत असतात. आणि LPG सिलेंडर जे आहे ते सध्या 45 दिवसातून एकदा मिळत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमड इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.